पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून जयंत पाटलांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तासभर बैठक झाली। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही या बैठकीत उपस्थित होते। शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटलांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमुळे भेटीला महत्त्व आल्याचंही सध्या पाहायला मिळतंय। तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही या बैठकीमध्ये उपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, जयंत पाटलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच आपण सध्या एनसीपी मध्ये विविध चर्चा ज्या आहेत त्या समेत विशेषतः शरद पवार गटाबद्दल या चर्चा अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते राजकीय वर्तुळामध्ये। एकीकडे जर आपण बघितलं तर शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार का असा एक मोठा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर काल जयंत पाटील किंवा इतर आपले अजित पवार गटाचे नेते असतील यांच्या वर्षा बंगल्यावर गेल्याचं पाहिलं बंद वर चर्चा झाली पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर असं देखील कळतंय की मागे ज्या विधेयकाला लोकसभेमध्ये प्रस्ताव होतं त्या विधेयकाला यावेळी शरद पवार गट जो आहे ते पाठिंबा देण्याची चिन्ह देखील पाहायला मिळतात। तर यामध्ये यामध्ये काही बदलूची देखील होऊ शकते त्या विधेयकात। तर या सगळ्यासाठी देखील जयंत पाटील तिथे गेले होते का, या सगळ्यावर चर्चा झाली आहे का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या दिवसभरातल्या घडामोडी बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर शरद पवार पक्ष नेमकं काय निर्णय घेतोय, खरंच एनडीए बरोबर जातोय का, हे सगळं बघणं देखील तितकंच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे आज। भाग्यश्री, या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते। एकंदरीतच कुठेतरी शरद पवार गटाला एनडीए मध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न केले जात आहेत का? नक्कीच असं असू शकतं, कारण आपण एक जर बघितलं तर ऑलरेडी अजित पवार गटामध्ये कुठेतरी एक धुमश्चक्री सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि त्याचं कारण म्हणजे अध्यक्षपदावरून सुरू असलेले वाद। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी याआधी देखील जर आपण बघितलं तर ज्यावेळी अजित पवार गेले त्याच्यानंतर सुनील तटकरे असतील किंवा त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर एक वेगळे आरोप झालेले पाहायला मिळाले होते। आणि या सगळ्यानंतर कुठेतरी प्रफुल्ल पटेल बरेच दिवस शांत होते आणि मीडियाशी माध्यमांसमोर देखील फारसे ते आले नाहीत, बोलले नाही। मात्र आता जर आपण बघितलंय तर गेले 2 ते 3 दिवस वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव सातत्याने चर्चेत येणं हा देखील एक त्यामागचा हेतू असू शकतो। त्यामुळे आता एनडीए मध्ये शरद पवार गटाला समाविष्ट करून घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पुढाकार घेत आहेत का, अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू झालेली पाहायला मिळते। भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।